रिटर्न जाणार या ठिकाणी बघू शकता. काकी पण कशा चढत आहे, काही कारण ऑप्शन नाही मंडळी, कारण गावी जाण्यासाठी पण काही जागा भेटत नाही, त्यामुळे ही अशी वेळ आली आहे सर्व आपल्या कोकणवासियांवरती. बघू शकता सर्व मंडळींचे खरंच खूप हाल होते बघू शकता. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज तारीख आहे 23 एप्रिल 2026 आणि आज आपण प्रवास करणार आहोत ते ठाणे टू कणकवली. आज मँगलोर एक्सप्रेसचा प्रवास नसणार आहे, पण आज आपण प्रवास करणार आहे तो 22,729 या गाडीने आपण ठाणे टू कणकवली असा प्रवास करणार आहोत. खास करून लग्नासाठी गावी जातो आहे. लग्नाला म्हणजेच आमच्याच घरी लग्न असणार आहे, काकांच्या मुलीचं म्हणजे चुलत बहिणीचं लग्न आहे. तर त्यासाठी आपण आता गावी चाललो आहे. मी आणि नीलम दोघंजणं जातो आहे. करू आपल्याजवळ बोजा म्हणजेच माणसं कमी आणि बोजा जास्त, त्यामुळे बघूया व्हिडिओ कशी बनता आणि कसो प्रवास होता. घरात जाऊन तुमका मस्तपैकी आमची नवीन बावडी दाखवत आहे आणि आमचं घर दाखवत आहे, कारण लग्न कार्य आहे त्यामुळे घर एकदम भारी साफसफाई करून मस्त सजवलेलं असताना. तर चला मग मंडळी जाऊया आपल्या गावात. आता तुमचा क्रमांक 8वरती बघा मडगाव एक्सप्रेस आलेली आहे. हीच गाडी कोकण कन्या बनून रिटर्न येते. तर या ठिकाणी रिटर्न जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी बघू शकता किती आहे. तर ही गाडी आता CSMTला जाणून परत पाठी येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून कोकण कन्या म्हणून निघेल. साधारण 11:05चं टायमिंग आहे कोकण कन्या. गर्दी बघू शकता. ही सर्व मंडळी आहे ना रिटर्न जाणार या ठिकाणी बघू शकता. काकी पण कशा चढत आहे, काही कारण ऑप्शन नाही मंडळी, कारण गावी जाण्यासाठी पण काही जागा भेटत नाही, त्यामुळे ही अशी वेळ आली आहे सर्व आपल्या कोकणवासियांवरती. बघू शकता सर्व मंडळींचे खरंच खूप हाल होते. बघू शकता किती आहे गर्दी मंडळी. ही गाडी बघू शकता मडगाव एक्सप्रेस आहे, जी की आता CSMTला जाईल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाईल. या ठिकाणी बघा लेडीजचे पण खूप हाल होतात मंडळी. तर चला आता आपली ट्रेन येईल प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरती आणि त्या ट्रेनने आपला प्रवास चालू होईल. तर मंडळी आता वाजले आहेत बघा 9:12 झाले आहेत. भाऊजी आले सोडायला, सुजित आहे इकडे, नीलम आणि एवढी सगळी पार्सलच आमच्या गावात घेऊन जायची आहेत आणि या पाठीक 2 वजी पण असतात. तर आता बघू शकतात प्रवास करायचा. नेहमी जनरलने आपण प्रवास करतो, आज बुकिंग आहे कारण आमच्याजवळ बोजा पण जास्त आहेत एकदम. बघू शकतात गाडी गेलेली आहे, फक्त गुरुवारची गाडी असतात. त्रिवेणी वेल्ली एक्सप्रेस. आपला जो डबा आहे तो S4 आहे. 8 आणि 21 असे सीट आहे. S4 अनरिझर्व बघू शकता. नॉर्मल गर्दी आहे अनरिझर्वमध्ये. जनरल डब्यामध्ये आला S7. चला आता आपण सर्व आपले जे बोजे आहेत ते घेऊन चढायचं आहे. बघूया कसा प्रवास होतो आहे. तरी बघा फायनली आम्हाला सीट भेटली आहे. सो सर्व आता अरेंज करतो आणि प्रवास पण आपला चालू झाला आहे. बघू शकता ट्रेन निघाली. तर चला आता सर्व अरेंज करून मस्तपैकी झोपतो आणि सकाळी भेटूया आपण. तर मंडळी बघू शकता सकाळचे वाजले आहेत 4 आणि फायनली आपली गाडी आहे ती रत्नागिरीला पोचलेली आहे. रत्नागिरी स्टेशनचं नवीन काम चालू आहे. सकाळचे वाजले 4, चहा पियायला या मंडळी. भारी वाटला प्रवास. तर चला थोड्या वेळात आपली ट्रेन पण निघत. नीलम झोपली आहे, आपण म्हटलं उतरून चहा पिऊ. रत्नागिरी स्टेशनचं काम चालू आहे, खूप सुंदर नवीन एकदम भारी स्टेशन बनवणार आहे. लवकरच तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन. तर चला प्रवास चालू करूया. तर मंडळी फायनली 6:14 झाले आहेत आणि नांदगावमध्ये ट्रेन थांबले. बघू शकता आम्ही नांदगावमध्येच उतरलो कारण इथून थोडंसं जवळ पडेल म्हणून. आणि या ठिकाणी आमची सर्व पार्सल्स म्हणजे सर्व बोजा आम्ही सर्व उतरले आहेत या ठिकाणी, इथून जवळ पडेल म्हणून. नीलम इकडे. कसा झाला प्रवास? एकदम खाली होती मंडळी ट्रेन, मस्त सीट बाय सीट होती, जास्त अशी गर्दी नव्हती. तर आता ही ट्रेन निघाली आहे कणकवलीला जायला आणि पप्पा येतात, पप्पा आणि काका येतात न्यायला. सो चला हे सर्व सामान आहे, हे सर्व ज्या बॅग आहेत त्या आपल्याला घेऊन जायच्यात आणि तिथून मग घरी गेल्यावरती आपली नवीन विहीर आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि आपलं घर दाखवतो. चला मग.
बिंड बांधून सगळं रेडी केलंय एकदम भारी. तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत आणि हे आपलं घर सुंदर. कोण तर मंडळी त्या ठिकाणी विहिरीचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. एक 10-15 फुटावर मे बी पाणी मिळालं आहे. तर एक्झॅक्ट किती फुटावरती पाणी मिळालं आहे आणि कसं आहे आपली विहीर, नवीन विहीर ते तुम्हाला दाखवतो. तर चला बघा, या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपली विहीर बांधली आहे. जी शेतीचे कोपरे आहेत, या ठिकाणीच वाळ आहे त्यामुळे पाणी जवळच लागलं असेल. हे बघा सध्यात नवीन विहीर बांधले. तिकडचं नाही का, इथून ये बरं. हां, गुरं वगैरे पडू नयेत ना म्हणून हे असं हे करून ठेवलं. हे बघा अगदी 10-15 फुटाच्या अंतरावरती पाणी मिळालेलं आहे, बघू शकता मंडळी. तर मंडळी फायनली आजच्या दिवसाची ही अशी होती व्हिडिओ. खूप सुंदर असा प्रवास झाला आणि पाठीमागे मंडळी बघू शकता. कोकणातलं वातावरण म्हणजे एक नंबर, म्हणजे सुकून, म्हणजे काय होतं, एक मोकळा श्वास आणि एक वेगळाच आनंद आहे या कोकणातल्या वातावरणात मंडळी. जर कधी फिरायला वगैरे येणार असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा. नक्कीच मजा मस्ती असं तुम्हाला फिरायला भेटेल. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. या ठिकाणी आपलं घर आहे, समोरच बघू शकता. आणि थोड्या दिवसात तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओ पण बघता येणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जर एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी आणि सोयीन राहा. बाय बाय.